इस्रायलनं इराणवर हल्ला केलाय। राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट झालाय। इराणच्या चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते। इस्रायलनं इराणच्या अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य केल्याची माहिती आहे। इराणच्या लष्करी ठिकाणांवरही हल्ला केल्याचं कळतंय। आज पहाटे इस्रायलनं इराणच्या राजधानीवर हल्ला केला। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये काय काय नेमकं घडलंय, काय अपडेट्स आहेत याबाबतचे? इस्रायलने इराणवर जवळपास खूप मोठा हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये जे अणुकेंद्र आहेत इराणचे त्या सगळ्या ठिकाणांना त्यांनी हल्ला केलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये इराणचे जे चीफ आहेत त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे, मेजर जनरल हुसेन सलामी हे मारले गेले असल्याची माहिती मिळते। तसंच न्यूक्लिअर अणुबॉम्ब बनवणारे जे सायंटिस्ट आहेत अब्बासी त्यांचाही मृत्यू या हल्ल्यात झाला असल्याचा दावा इस्रायलकडून केला जातोय। अमेरिकेनं मात्र यावर एक अत्यंत नॅशनल सिक्युरिटीची एक महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे। त्यांच्यातर्फे हेही सांगण्यात आलेलं आहे की या हल्ल्यात अमेरिकेचा कुठलाही हात नाही किंवा याला सपोर्ट कुठलाही अमेरिकेचा नाही। हा इस्रायलने केलेला हल्ला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी इराणनं एक महत्वाचं स्टेटमेंट केलं होतं की इस्रायलमधील अणुबॉम्ब जिथे जिथे ठेवले त्याची लिस्ट आमच्याकडे आहे। त्याच्यानंतर जी इस्रायलने कारवाई केली, मोसादने त्याप्रमाणे ऍक्टिव्ह झालं आणि आज आपण बघतोय की तेहरानमध्ये मोठा स्फोट दिसतायत। या दृश्यांमध्येही दिसतोय। शिवाजी, धन्यवाद या अपडेटसाठी। तर इस्रायलनं पहाटेच्या सुमाराला इराणची राजधानी तेहरानवर हा हल्ला केलेला आहे। نزدیک پادگان قلمرو